यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी गणेश भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, डिझेल दरवाढ, पाणी टंचाई आणि वाहतूक खर्च वाढल्याने वाशिम जिल्ह्यातील मूर्तिकार मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. वाढत्या उत्पादन खर्चाचा परिणाम आता थेट गणेशोत्सव मूर्तींच्या किमतींवर होण्याची शक्यता असून यंदा मूर्ती 20 ते 30% महागण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक उद्योगांवरही दिसू लागला आहे. वाढत्या इंधन दरांमुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना याचा थेट फटका बसत आहे. मूर्ती निर्मितीसाठी लागणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपीच्या किमतीतही वाढ झाली आहे. मूर्तिकारांच्या माहितीनुसार पीओपीच्या एका बॅगसाठी आता पूर्वीपेक्षा सुमारे 50 रुपये अधिक मोजावे लागते आहे. त्यामुळे मूर्ती बनवण्याचा एकूण खर्च वाढला आहे. याशिवाय जिल्ह्यातील पाणी टंचाईमुळे मूर्ती निर्मितीसाठी आवश्यक असलेले पाणीही टँकरद्वारे विकत घ्यावे लागते आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात आणखी भर पडत आहे. कच्चा माल, वाहतूक, पाणी आणि मजुरी या सर्व खर्चांमध्ये वाढ झाल्यामुळे मूर्तिकार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीत वाढीव खर्च ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून यंदा गणेश मूर्तीच्या किमतीत 20 ते 30% वाढ होऊ शकते, असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. गणेशोत्सवासाठी तयारी सुरू असताना वाढत्या खर्चामुळे मूर्तिकारांसमोर आर्थिक गणित जुळण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना मूर्तिकारांवरील वाढत्या खर्चाचा भार आता गणेश भक्तांनाही सहन करावा लागू शकतो. यंदा गणेश मूर्तींच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने बाजारपेठेचे आणि ग्राहकांच्या प्रतिसादाचे चित्र काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.